इचलकरंजीकरांसाठी आनंदाची बातमी. आता आपल्या सेवेत दाखल झाले आहे एस्पारा आक्वा शुद्ध पेयजल. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शुद्ध पाण्याची खात्री. मायक्रोफिल्टरेशन, ड्युअल मीडिया, आरओ मेम्ब्रेन, अल्ट्राव्हायलेट शुद्ध यासह आपल्याकडे सिप किंग फ्रूट ज्यूसेसमध्ये सिप किंग फ्रूट ज्यूस, स्पाउट पाउच, फ्रूट ज्यूस ग्लास देखील उपलब्ध आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी ऑर्डर देखील स्वीकारल्या जातील. संपर्क राजू कित्तूर 9860615717. अशरफ पेंढारी 7034915717. एस्पारा आक्वा, शुद्धतेची खात्री, सेवेत गुणवत्ता. प्रत्येक थेंबात विश्वास, प्रत्येक घोटात शुद्धता. लिफ्ट घेऊन निघालेल्या महिलेचा भीषण अपघातात मृत्यू. रेडी मिक्सर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक. टोप पेठवडगाव रस्त्यावर भरधाव रेडी मिक्सर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना संभापूर गावच्या चिन्मय फाट्याजवळ घडली. पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वैशाली सुनील माने, वय 40, राहणार नवे पारगाव, तालुका हातकणंगले, या कोल्हापूरला जाण्यासाठी संभापूर येथील चिन्मय फाट्यावर वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी भुये, तालुका करवीर येथील सचिन सुंदर कांबळे हे आपल्या मोटारसायकल क्रमांक MH09DQ7901 वरून पेठवडगावहून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. वैशाली माने यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितली असता त्या दुचाकीवर पाठीमागे बसल्या. दोघेही टोप ग्रामपंचायतीसमोरील उतारावरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या रेडी मिक्सर ट्रक क्रमांक MH48T8705 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात वैशाली माने यांचा जागीच मृत्यू झाला तर सचिन कांबळे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. सबस्क्राइब करा.